ससून अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकारातून आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ससूनमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, पालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, गौरव पाठक, ससूनचा कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, प्रजापिता ब्रह्मकुमारी ग्रुप व नगरसेवक सहभागी झाले होते। ससून रुग्णालयातील मुख्य बिल्डिंग बीजे मेडिकल कॉलेजची मागील बाजू यावेळी स्वच्छ करण्यात आली। हा उपक्रम 20 एप्रिल पर्यंत चालणार असून स्वच्छ भारत मोहीम पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे। या मोहिमेला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे, तरच समृद्ध भारत होईल। प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून यामध्ये सहभागी झाले पाहिजे। शासन नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, पण हा देश एकट्याने चालत नाही, तर याला गरज आहे सामूहिक इच्छाशक्तीची, असं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केलं। मान्यवरांनी हातात झाडू घेऊन यावेळी ससून परिसराची स्वच्छताही केली। घर घाण करायचं, आपल्या घरासमोरचा कचरा झाडूने मारायचा, दुसऱ्याच्या घरासमोर लोटायचा, अशा ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत। म्हणून ह्या योजना मी बोललो, आता माझ्यावर बंधन आलं। आणि तुमच्यातलं कोणी पाहिलं की म्हणले पालकमंत्री आले, बोलले, स्वतः मात्र एक कागद गाडीतनं खाली टाकून दिला। असं नको व्हायला। आणि म्हणून ही चांगली चळवळ आहे। महात्मा गांधींनी तर मुठभर मिठाने सत्याग्रह केला तर सारा देश हलवून सोडला स्वातंत्र्याकरता। ही ताकद आहे जी मोदींच्या मध्ये आज आपल्याला दिसते, राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दिसते। आपण मोदी मुख्यमंत्री नाही होणार, पण त्यांचं अनुकरण करणारा एक कार्यकर्ता तर होऊ शकतो। तो कार्यकर्ता मी आहे, हा संकल्प आज करू। आज इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा फक्त आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।